हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आता मी चाललोय बाहेर. राजनंदिनीचं सकाळी स्कूल वगैरे झालं, त्यानंतर दिवसभर थोडासा आता म्हणजे ती कितीला 1-1:30ला आली ती, त्यानंतर मग आता थोडासा आराम वगैरे झाला आणि आता चाललोय बाहेर. एक तर माझे पाठ ना आखडले, नेमकं काय कधी कशामुळे झालंय काय माहित नाही. आणि आता मी चाललोय मंदिरला पण जायचंय मला तिथे, आणि प्लस हिला खेळायला घेऊन चाललोय गार्डनला. तिथून मला ते एक नवीन स्टोर ओपन झालंय, तिथे पण जायचं आहे, जे की यांना माहित नव्हतं. त्यामुळे एक्सप्रेशन असे वेगळे आहेत. तिचं गार्डनचं झालं ना की मग त्या स्टोरला पण जायचं आहे. आणि आहे छोटी मोठी कामं, प्लस आता वटपौर्णिमा आहे सोमवारी, तर त्याचं पण काय काय भेटते बघते. आज नाही तर मग उद्या आणायचं. हा बोर्ड का लावतात मला काय कळत नाही. इकडनं आलेल्या गाड्या कशा करायच्या. बरोबर इथे कोपऱ्यावरती हा फ्लेक्स लावतात जे, आणि इकडून मेन रोड आहे, रिंग रोड. कळायचं कसं लोकांना गाड्या येतात काय कसं काय. तर चलो आता गार्डन मध्ये भेटूया डायरेक्ट. आयला इकडे लावतो, इकडे जरा वाटते. आता गार्डन पाशी आलोय आणि ऑलरेडी आमचे कार मध्ये ना राजनंदिनीचं एक चप्पल, इथे हे चप्पल आहे ऑलरेडी. ऑलरेडी आज काय व्हायला लागलंय. ऑलरेडी राजनंदिनीचा एक चप्पलचा सेट, माझा एक सेट गाडीत आहे. नरेंद्र म्हणतात आता एक काम करा, तुम्ही दोघी एक ड्रेसचा जोड पण ठेवा गाडीमध्ये, टॉयलेट बाथरूम पण बांधून घ्या. आम्हाला चालतंय, लागेल. कसं बघणार, हे ऑन करा ना. एवढे गाडीत फीचर्स आहेत 1760, त्याचा काय उपयोग. हा फुगा कॅमेऱ्याच्या बरोबर समोर असा फुगा वगैरे राजनंदिनी घे काय. राजनंदिनी इतकी प्रचंड म्हणजे प्रचंड गर्दी आहे इकडे की थांबायचीच इच्छा नाही होत आहे मला. ऑब्व्हियसली आज सुट्टी असल्यामुळे असणारच. सुट्टी ज्या दिवशी नसते त्या दिवशी बऱ्यापैकी असतात, म्हणजे कमी लोक. आता आज नेमकं सुट्टीमुळे ना प्रचंड गर्दी आहे. मुलांना खेळायलाच स्पेस नाही आहे, एवढी गर्दी आहे. तरी सुद्धा राजनंदिनीला लकीली एक झोका मिळाला खेळायला, ती खेळली तिथे. आणि मग त्याच्यानंतर घसरगुंडीवरती पण तिला ज्याच्यावर खेळायचं होतं त्यावरती इतकी मुलं फास्ट येत होती ना की मग म्हणलं की नको बाबा, कारण भरपूर मुलं काही, आणि सरळ पण नाही, उलटी सुलटी खाली डोकं वर पाय असलं काही करून येत होती. त्याच्यामुळे म्हणलं नको आपल्याला काय ते, म्हणून तिला आम्ही त्याच्यावरती जास्त खेळू नाही दिलं आणि लॉलीपॉप घेतला. आता जिंदाबाद. बसल्यावर द्या म्हणत तिला माझ्याकडे. माझी पाठ विळखली आहे, काय झालंय कसं झालंय, झोपेत झालंय काय कळत नाही आहे. पाठ विळखल्यामुळे काय सुचत नाही आहे मला. या बाय द वे, हा टॉप ना मिशोवरनं घेतलाय मी. मला वाटतं 150 रुपये समथिंग काहीतरी आहे, पण क्वालिटी खूप छान आहे, मटेरियल मस्त आहे. हे काही कलर वगैरे जाणार नाही आहे 100%. मी तरीसुद्धा एकदा वॉश करते आणि मग तुम्हाला सांगते, म्हणजे आजच वॉश करणार. आता मी घातलाय, जाऊन वॉश करते आणि कलरचं काय काय होतं बघून सांगते तुम्हाला. जर चांगलं असेल तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्हाला, तिथे तुम्ही चेक करू शकता. ओके, तर आता सहज असं आठवणीत आलं म्हणून तुम्हाला सांगायचं होतं, परत विसरेन म्हणलं आत्ताच सांगूयात. मी आज एक व्हिडिओ पाहिला, एक यूट्यूबर आहे किंवा इंस्टाग्रामवरती सुद्धा ती ॲक्टिव्ह आहेच, शिवानी, आय गेस शिवानीच, बरं नाव असू दे काही. मेन पॉईंट हा आहे की काय झालं ते. तर तिने एक व्हिडिओ शेअर केलेला ज्यामध्ये तिची जी बेडरूम आहे ती पूर्ण जळलेली. आता त्यात काय झालं होतं की तिच्याकडे एक खूप चांगल्या क्वालिटीची 4,500-5,000 रुपयाची बॅटरी, काय म्हणतात त्याला, पॉवर बँक होती, आणि ती तिने तिच्या बेडच्या इथे चार्जिंगला लावलेली, आणि त्याचा स्फोट झाला. तिची पूर्ण बेडरूम जळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आत्तापर्यंत काय झालं, अरे यार, तिच्या आत्तापर्यंतच्या सगळं तिनं जे काही कमवलेलं, कॉस्टली बॅग्स वगैरे होत्या, तिच्या कपडे कॉस्टली होते ते सगळे, सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबचे जे बटन्स असतात ना, म्हणजे डायमंड बटन असू देत किंवा सिल्वर बटन्स, ते सुद्धा जळले तिचे.
म्हणजे किती वाईट गोष्ट झाली बघा ना तिच्यासोबत. असं कुणासोबत नाही झालं पाहिजे, कारण इतकं कष्ट असतं हे व्हिडिओज शूट करणं, अपलोड करणं, कॉन्टेंट क्रिएट करणं. जे करतात त्यालाच माहिती आहे. तर मला खूप वाईट वाटलं ते बघून. बिचारी रडत होती ते तर बघून खरंच खूप वाईट वाटलं. तर हे लक्षात ठेवा की कधीही बेडरूममध्ये चार्जिंग वगैरे असं बेडपाशी तर अजिबातच लावत जाऊ नका. आणि तिचं तर जे पेट होतं डॉग ते सुद्धा त्या ह्याच्यामध्ये होतं. लकीली त्याला काय नाही झालं. सो म्हणजे हे सांगायचं होतं की कधी तुम्ही सुद्धा याची काळजी घ्या. बेडरूममध्ये वगैरे असं कधी हे करत जाऊ नका. तर बस हेच सांगायचं होतं तुम्हाला. म्हणून मग म्हणलं एक आठवणीत आलं तसं सांगते. तर चलो आता मी चाललो आहे ओन नावाचं एक स्टोअर नवीन ओपन झालं आहे, तिकडे चाललो आहे. कारण बरेच दिवस झालं माझं चाललं होतं की जायचं म्हणलं आज वेळ आहे तर जाऊयात. तर काही वेळापूर्वी आलोय घरी. मग जेवण वगैरे सगळं आवरून घेतलं. आता म्हणलं नेमकं माझं प्रत्येक वेळेस गडबड गोंधळ असतोच. मग यावेळेस म्हटलं नाही आधीच तयारी करूयात. म्हणून मग इथे आता वटपौर्णिमे दिवशी साडी कोणती नेसायची तेच बघत होते. उद्या पण वेळ मिळणार नाही आहे. सकाळी असं प्लॅन चाललं आहे की पन्हाळा आणि ज्योतिबाला जाऊन यायचं असं प्लॅन करतोय. सकाळी राजनंदिनी लवकर उठावी अशीच अपेक्षा आहे उद्या. तर असं सगळं चाललं आहे प्लॅनिंग. मग म्हटलं की आजच बाकीची तयारी करून ठेवूयात. आणि मग येताना मी आज काही ते वटपौर्णिमेचं साहित्य काय आणलं नाही. म्हटलं उद्या येताना रोडला तिकडे बसलेलं असतात ना बायका वगैरे, तर त्यांच्याकडूनच घेता येतं. म्हणून मग आता येताना काही आणलं नाही. मग साडी आता मी विचार करते कुठली घालायची. कारण मी बऱ्याचशा साड्याच्या माझ्याकडे आहेत पण त्याचे ब्लाउजेस स्टिच नाही करून घेतलेत मी. आता माझ्याकडे ही एक साडी मी तुम्हाला दाखवली होती. आता मोस्टली ग्रीन वगैरे असं छान नेसतात, म्हणजे आजकाल तर सगळ्याच कलरच्या नेसतात बायका. पण ही एक साडी तुम्ही बघितली असेल, ही एक आहे माझ्याकडे. पण याचा पण ब्लाऊज स्टिच नाही केला आहे. पण याला मी कॉन्ट्रास्ट पण दुसरा कुठला घालू शकते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तर ही एक साडी आहे जी आता ओपन करून पाहायची आहे मला. शॉपमध्ये थोडंसंच ओपन केलं होतं आणि मला कलर कॉम्बिनेशन फार आवडलं म्हणून मग मी घेतलेली. तर बघूयात कशी आहे. ॲक्च्युली ट्रायपॉड माझा खराब झाला आहे त्यामुळे मला काही सुचत नाही मी आता कुठं फोन ठेवू, कसं शूट करू. एक मिनटं असंच बघते आता मी. ती बॉडीला फिट बसली. ही पहा, इस्त्री करायला लागणार आहे याला मला. तर हे असे काट आणि हे कॉम्बिनेशनच मला फार आवडलेलं. अशी आहे आणि खाली पण सेम. एक मिनटं, ही वाली. आणि याचा ब्लाऊज नाही, आधी तुम्हाला पदर दाखवते. हा बघा पदर. असं मस्त हा कलरच मला काय माहिती फार आवडला. त्याच्यासोबत ब्लाऊज आहे पण तो मी स्टिच नाही केलेला. हा बघा, बघू काय काय करायचं का. माझ्याकडे एक आहे दुसरा जो की त्याच्यावर कदाचित मॅच होऊ शकतो. आता काय काय होत आहे काय काय नाही माहीत नाही. तर ट्रायल्स वगैरे घेईन मी आणि मगच फायनल करेल. तर कालचा ब्लॉग अर्धवट राहिला, म्हटलं आत्ता कंटिन्यू करूयात. आम्ही आता चाललो आहे पन्हाळ्यावरती. 2-3 दिवस झाले आमचा प्लॅन ठरतोय पन्हाळ्याला जायचं पण तो काय प्लॅन सत्यात उतरत नव्हता. फायनली आज आम्ही चाललेलो आहोत आत्ता. ते पण एवढं उशिराने चाललोय. 4:30 वाजले. 4ला घरातून निघालोय आणि अजून मला वाटतं अर्धा-पाऊण तास लागेल पोहोचायला. म्हणलं चला प्लॅन केला तर जाऊन यायचं आता किती काय झालं तरी. कारण घरातच बसून नाही गेले 2 दिवस. आणि म्हणलं आज चलो. मग आता जाणार, कसं वातावरण आहे माहीत नाही. पाऊस, माझ्या फ्रेंडला का विचारलं फोन करून तर ती बोलली की सकाळ मगाशी होतं पावसाचं वातावरण, आता नाही आहे. तर म्हणजे वाट बघतो आम्ही पावसाची पण पाऊस नाही आहे. मग म्हणलं चला असू देत. मला ना पावसात जायची इच्छा होती. बघू आता. मला असं वाटतं इथून तरी दिसतंय त्या एरियामध्ये पाऊस आहे असं. बघूयात आता. आणि असं झालं की आम्ही मागच्या वेळेला ना गेलो होतो, इथं कडक ऊन होतं. आणि जसं पन्हाळ्यावरती गेलो, आधी ज्योतिबाचं दर्शन घेतलं, त्यानंतर पन्हाळ्याला गेलो. आणि तिथं गेल्या तुम्हाला सांगते 4च्या दरम्यान इतका अंधार धो पाऊस. तिथं आम्ही मस्त भजी वगैरे खात बसलेलो त्यावेळेस. ते मला खूप आठवतं. मग आत्ता बघूया. आता मी
आता तर चालली आहे तिकडे. कसं कसं काय वातावरण असेल माहीत नाही. लवकर यायचं कारण पुन्हा वटपौर्णिमेचं सगळं साहित्य वगैरे घ्यायचं आहे. मला असं वाटतंय कदाचित वाटेत तर घ्यावंच आधीच. नरेंद्र काय म्हणता? बघूया की मिळालं तर घ्या. संध्याकाळी येताना पुन्हा असं हिवायला नको. उशीर झालाय खूप आणि मी भेटलंच नाही काय. बघू वाटेत भेटलं तर घेते. तर चलो निघालोय आम्ही आता. घरातून निघताना मी असं विचार केलेला की उशिराने चाललोय, अंधार वगैरे असेल, म्हणजे दिवसाचं असं उजेडाचं काही बघायला मिळणार नाही, जाऊन पोहोचेपर्यंत अंधार होईल असं वाटलेलं. पण यार नाही, उजेडाचं पोहोचलोय सध्या तरी. थोडंसं उशिरानं म्हणजे दिवस सध्या मोठा आहे ना, त्याच्यामुळे 7-7:30 तरी उजेड असतोच. आता 5 वाजले ना नरेन? बरोबर 5 वाजले तर मी पोहोचले. घरातून आम्ही 4ला निघालेलो, इथं 5 वाजलेत बरोबर. आणि आता पाऊस थोडा थोडा पडायला सुरू झाला आणि वातावरण खूप भारी आहे. आमचं आता हेच डिस्कशन चालू होतं की राहायला यायला पाहिजे होतं. आता परत बघू कधीतरी नेक्स्ट थोडंसं पाऊस पडायला लागला ना की राहायला यायचं असं प्लॅन करतोय. तुम्हाला दाखवते वातावरण. हे बघा इकडे तर कम्प्लीट धुकं आहे सगळं. कसलं भारी वाटतंय. वाव, मस्त ना. चलो राजनंदिनी, उठा बाळा. मी चाललोय बघ, कानाला बांधूया चल तुझ्या. काय चाललंय? दिवसभर झोपली नाही आणि आता बरोबर फिरायला आल्यावर झोपले इथं बाळा. काही दिवसांपूर्वीच मी कारमध्ये एक छत्री ठेवली होती कधीही लागेल म्हणून, आणि नेमकं नरेंद्रनीनं ती काढून ठेवली होती. त्यामुळे येताना मी रेनकोट पण घेतले नव्हते, त्यामुळे जास्त काही मला तिथं असं फिरायला नाही भेटलं. तर 6 वाजताच आम्ही मस्त असं झुणका भाकरी खाल्लंय. आता घरी जाऊन जेवण. तुम्ही जेवणार आहे? मी पण नाही, कारण मोस्टली 7च्या आतच टायमिंग असतं आपलं. त्यामुळे आता घरी जाऊन मस्त आराम करणार असं ठरवलंय. मला काम आहेत, हे लोक आराम करणार आहे, मला शूट्स आहेत. आणि आता वातावरण दाखवते. हे बघा अजून लोक येत आहेत आत्ता. आणि मी मगाशी एवढ्या लवकर आपण आलेलो तरी माझं असं चालू होतं, अरे काय एवढ्या उशिराने चाललोय आपण. आणि लोक बघा आत्ता येत आहेत. कसलं भारी वातावरण झालंय बघ. AC बंद करू? नाही, त्या लोक नरेंद्रचं असं म्हणणं आहे अशा ठिकाणी जर राहायला असतो आपण तर मला वाटतं त्या गोष्टीची सवय होऊन जाते आपल्याला, है ना. हे बघा किल्ला. फार येडे लोक जे असतात ते काटाकाटावर जातात. आणि हे असं भरपूर सारं ट्रॅफिक. काही दिसत नाही तेच ना. ते ह्याचे नसतात काय मूवीज, बिपाशा बसूच्या टाइमचे मूवीज, ते राज टाईप मध्ये तसं काहीतरी वाटतं. तसं त्याच्यात आहे का असं वातावरण? काय माहिती, तिला आठवणच नाही. पण असं ते मिस्टरियस टाईप जे वातावरण असतं ना तसं वाटायला लागलंय. तर या व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता आणि म्हणून मग मी परवा दिवशी केला होता एंडचा जो पार्ट आहे ना आता तो शूट करून ठेवलेला. बट मला असं वाटलं की मी तो बहुतेक ॲड केला आहे या व्हिडिओमध्ये आणि मग तो पूर्ण मी अपलोड केला आहे. पण नेमकं आत्ता मी अपलोड करायला व्हिडिओ बघत होते तर तेव्हा मला असं कळलं की मी ते त्यामध्ये मर्जच नाही केले आणि अर्धच व्हिडिओ अपलोड केला आहे. म्हणजे लाईव्ह केला नव्हता, फक्त अपलोड करून ठेवला होता. मग आता म्हणलं चला आहे त्या अवस्था पण करूयात. तर येस, व्हिडिओमध्ये जे काही याच्या आधी तुम्ही पाहिलं तर ओनचं शोरूम जे आहे तिथे आम्ही गेलो होतो. नवीन जे कपड्यांचं झालं आहे, क्वालिटी मला आवडली कपड्यांची, छान आहे. फक्त नवीन ओपन झाल्यानंतर जो स्टॉक त्यांनी भरला होता ना त्यातला बराचसा संपलेला आणि माझ्या साईजचं मला नाही भेटलं. त्याच्यामुळे आता मी पुन्हा कधीतच जाईन. मला क्वालिटी आवडली कपड्यांची त्यांची. त्यानंतर पन्हाळगडावरती गेलो होतो आणि ज्योतिबाला पण दर्शनाला जायचं होतं पण खूप उशीर झाला. तसं जाऊ पण शकलो असतो पण येताना उशीर झाला असता खूप. आणि राजनंदिनीला घेऊन रात्रीचं नको म्हणलं कारण ते थोडंसं वळणं वगैरे आहेत म्हणून ते झालं. त्यानंतर आणि पन्हाळगडावरून आम्ही आलो. त्यानंतर मग जेवण आम्ही तर करूनच आलो होतो. राजनंदिनीसाठी फक्त बनवलं, तिला खायला घातलं आणि त्यानंतर माझी बरेच म्हणजे इंस्टाग्रामचे जे शूट्स असतात ना तर ते केले. आता तुम्हाला राजनंदिनी थांब.
आता एवढी मोठी पिशवी बिचारी उचलून फिरतीये बघा. घे घे तुला घे. तर येस व्हिडिओचा एंड इथेच करते आता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा. राज नंदिनी घेऊन जाऊ नको था. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि येस तुम्हाला जर तिथे हाईपचं ऑप्शन दिसत असेल तर नक्कीच हाईपवरती क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये अजून दुसरं काही पाहायला आवडत असेल तर ते मला सांगा, जेणेकरून मी माझे व्हिडिओज इम्प्रूव्ह करायला ट्राय करेन. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.